नमस्कार। आज आपण भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात प्रत्येक घरात तयार होणारी भोगीची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत। आज आपण भोगीची भाजी करताना अगदी गावरान पद्धतीने ही भाजी करणार आहोत। अगदी सोपी पद्धत आहे व झटपट तयार होते, तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी वालाच्या शेंगा घेतल्या आहेत, त्या स्वच्छ धुवून निवडून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपण इथे बीन्स घेतले आहेत, गाजर बारीक चिरून घेतला आहे, हरभरा इथे मी भिजवून घेतला आहे। त्यानंतर इथे ओले तुरीचे दाणे आहेत, त्यानंतर हिरवा वाटाणा घेतला आहे व शेंगदाणे साधारण अर्धा तास आपल्याला पाण्यात भिजवून घ्यायचे आहेत। 2 वांगी व 2 बटाटे आपल्याला लागणार आहेत, ते आपण आयत्या वेळी चिरून घेणार आहोत। त्यानंतर इथे 1 कांदा उभा चिरून घेतला आहे, सुकं खोबरं, थोडेसे भाजलेले शेंगदाणे, थोडेसे भाजलेले तीळ, त्यानंतर लसणाच्या पाकळ्या व 1 इंच आलं लागणार आहे। त्यानंतर हळद, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, लाल तिखट व चवीनुसार मीठ लागणार आहे। आता सर्वप्रथम एक कढई गरम करून आपल्याला तीळ यात भाजून घ्यायचे आहेत। इथे मी साधारण 2 चमचे तीळ भाजून घेतले आहेत। त्यानंतर 2 चमचे आपल्याला सुकं खोबरं घ्यायचं आहे व ते देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे। खोबरं चांगलं भाजलं की आपल्याला त्यानंतर कढईवर 2 चमचे तेल घालायचे आहे व त्यावर उभा चिरलेला कांदा देखील छान असा तळून घ्यायचा आहे। कांदा हा आपल्याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत छान असा तळून घ्यायचा आहे। कांदा लवकर तळण्यासाठी इथे मी थोडंसं मीठ घालून घेतलं आहे, म्हणजे कांदा हा लवकर तळला जातो। आता इथे बघू शकतात अगदी छान असा कांद्याला रंग आला आहे। त्यावरच आता मी इथे 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या व 1 इंच आलं घालून घेतलं आहे व ते देखील कांद्यासोबत छान असं परतून घेतलं आहे। आता आपला इथे वाटणाचा मसाला तयार झाला आहे। आता आपण हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यात घालून छान असं वाटण तयार करून घेणार आहोत। आता हे वाटण तयार करत असताना थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आता कढईत 2 चमचे तेल घालून घेणार आहोत। तेल चांगलं तापलं की यावर आपल्याला फोडणीसाठी 1 चमचा मोहरी घालायची आहे, त्यानंतर 1 चमचा जिरं घालणार आहोत व साधारण 2 चमचे भरून आपण तीळ घालणार आहोत। भोगीच्या भाजीला फोडणीत अशा प्रकारे तीळ घातले जातात। त्यानंतर सर्व जिन्नस छान असे तडतडले की यावर आपण वाटून घेतलेला मसाला घालणार आहोत। आता हा मसाला देखील आपल्याला तेलावर छान असा परतून घ्यायचा आहे। आपण हे सर्व जिन्नस भाजून घेतले आहेत, त्यामुळे मसाला हा छान असं फक्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। मसाल्याला तेल सुटले की आपण घेतलेला सर्व सुका मसाला यात घालून घेतला आहे। या ठिकाणी इथे मी 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा गरम मसाला, त्यानंतर 1.5 चमचा लाल तिखट, हळद व चवीनुसार आपल्याला नंतर यात मीठ घालायचं आहे। आता मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे, तुम्ही बघू शकतात मसाला आपला छान असा परतून तयार झाला आहे। त्यानंतर आपण सर्व भाज्या एक एक करून यावर घालून घेणार आहोत। यात आपण भिजून घेतलेले शेंगदाणे, हिरवा वाटाणा, तुरीचे दाणे, त्यानंतर भिजून घेतलेले हरभरे, बारीक चिरलेलं गाजर, त्यानंतर बीन्स, त्यानंतर वालाच्या शेंगा व 2 बटाटे व 2 वांगी, या पद्धतीने सर्व भाज्या आपण यावर घालून घेणार आहोत व मसाल्यावर ह्या भाज्या आपल्याला छान अशा परतून घ्यायच्या आहेत। या ठिकाणी मी हरभऱ्याचे दाणे हे भिजून घातले आहे, तुम्ही फ्रेश हरभरा या ठिकाणी वापरायचा आहे। मला तो मिळाला नाही, त्यामुळे मी हरभरे आपले जे रेग्युलर भिजत घालायचे असतात तेच भिजून घातले आहे। आता आपण मसाल्यावर भाज्या ह्या छान अशा परतून घेतल्या आहे व त्यानंतर आपण यावर चवीनुसार मीठ देखील ऍड केले आहे। आता मीठ ऍड केल्यानंतर आपल्याला या भाज्या मसाल्यावर छान अशा परतून घ्यायच्या आहे। भाज्या चांगल्या प्रकारे मसाल्यावर परतल्या की त्याचा उग्रपणा निघून जातो व भाजीचा स्वाद अतिशय छान येतो। आता या ठिकाणी भाजीवर आपण झाकण ठेवून 1 वाफ काढून घेणार आहोत। अशा प्रकारे पाणी न घालता सुरुवातीला आपण भाजीवर झाकण ठेवून 1 वाफ काढून घेतली आहे। आता सर्व भाजी मसाल्यात छान अशी मिक्स एकदा आपण हलवून घेणार आहोत व तुम्ही इथे बघू शकतात अगदी छान अशी या भाजीला रंग आला आहे। आता यावर थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे व भाजी पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे अशी हलवून घ्यायची आहे। आता आपण ही भाजी करताना थोडीशी ग्रेव्हीची करणार आहोत, त्यासाठी इथे मी 1 ग्लास भर पाणी गरम करून घेतले आहे व आपल्याला या भाजीवर 1 ग्लास गरम पाणी घालायचे आहे। आता तुम्ही ग्रेव्ही करताना तुमच्या आवडीनुसार पातळ घट्ट ठेवायचे आहे। इथे मी 1 ग्लास पाणी घालून घेतले आहे व आता आपल्याला छान असं झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेणार आहोत। आता भाजी शिजवताना आपण मध्यम गॅस ठेवणार आहोत व मध्यम गॅसवर छान अशी ही भाजी शिजवून घेणार आहोत। मधून मधून झाकण काढून अशा पद्धतीने भाजी आपल्याला हलवून बघायची आहे।
जेणेकरून भाजी ही खाली लागणार नाही। आता इथे बघू शकतात छान असा रंग आपल्या भाजीला आला आहे। भोगीची ही भाजी 10 ते 15 मिनिटात मंद आचेवर छान अशी शिजून तयार होते। तुम्ही इथे बघू शकतात आपली देखील ही भाजी आता शिजून छान अशी तयार झाली आहे। रंग देखील अगदी छान आला आहे व ग्रेव्ही देखील अगदी छान तयार झाली आहे। भाजीला सर्व बाजूने छान असं तेल देखील सुटलं आहे। आता वरतून आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे व थोडीशी आपण वरतून तीळ घालून घेणार आहोत। अशा प्रकारे छान अशी गावरान पद्धतीची व अगदी स्वादिष्ट अशी आपली भोगीची भाजी तयार झाली आहे। तुम्ही बघू शकतात अतिशय छान अशी दाटसर ग्रेव्ही आपल्या भाजीची तयार झाली आहे। तुम्ही देखील ही भाजी नक्की करून बघा व कशी झाली मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहून कळवा। आता आपण ही भाजी सर्व करून घेणार आहोत। अशा पद्धतीने भोगीची ही भाजी गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत सर्व केली जाते। बाजरीची भाकर देखील तीळ लावून छान अशी खमंग भाजून तयार केली जाते व त्याचबरोबर मूग डाळीची खिचडी देखील इथे मी सर्व करून घेतली आहे। अशा प्रकारे आपलं भोगीसाठी नैवेद्याचं ताट तयार आहे। जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा व कमेंट सेक्शन मध्ये ही रेसिपी कशी झाली ते मला नक्की लिहून कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नव्या छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद। बाय।